जय शिवराय भावांनो, माझं नाव आहे राजकुमार. आपला राजकुमार एडिटिंगमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, तुम्हाला जर अशी लग्नपत्रिका बनवायची असेल तर व्हिडिओ तुम्ही एंडपर्यंत बघा. मित्रांनो, तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. मित्रांनो, जर तुम्ही अजून टेलिग्राम चॅनलला जॉईन झाला नसेल तर नक्की टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा. तिथं मी मटेरियल वगैरे देत असतो. मित्रांनो, जर तुम्ही अजून इंस्टाग्रामला फॉलो केलं नसेल तर तुम्ही इंस्टाग्रामला फॉलो करा. मी तिथं आधी डेमो व्हिडिओ वगैरे टाकत असतो. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण एंडपर्यंत बघा, कारण की हा जे डिस्क्रिप्शनमध्ये मटेरियल दिलं आहे त्या जे फाईलला आपण पासवर्ड टाकला आहे. तरी मित्रांनो, व्हिडिओ हा एंडपर्यंत बघा. चला तर व्हिडिओ स्टार्ट करूया. स्टार्टिंगला तुम्ही तुमचे पिक्सआर्ट हे ओपन करून घ्यायचे आहे. पिक्सआर्ट ओपन केल्यानंतर जे आपण जे डिस्क्रिप्शनमध्ये जे बॅकग्राऊंड दिलं आहे ते सिलेक्ट करून घेऊया इथून. मित्रांनो, तुम्ही अजून पण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. इथून आपण आता बॅकग्राऊंड आपलं सिलेक्ट करून घेऊया. मित्रांनो, अशा प्रकारे हे बॅकग्राऊंड सिलेक्ट करून घेऊया. इथून सिलेक्ट केल्यानंतर परत नंतर जे आपले ज्यांचा विवाह आहे तो त्यांचे टेक्स्ट वगैरे आपण सिलेक्ट करून. मित्रांनो, जर तुम्हाला टेक्स्ट वगैरे बनवता येत नसेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक भेटून जाईल. तिथून तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा तो टेक्स्टचा. नंतर आपले टेक्स्ट सगळे सिलेक्ट करून घ्यायचे आहेत. सिलेक्ट केल्यानंतर ते थोडंफार नॉर्मली असं क्रॉप करून असं हे करायचं आहे. मित्रांनो, जसं मी सेम टू सेम केलं तसं तुम्ही पण करा, म्हणजे तुम्हाला पण लग्नपत्रिका बनवता येईल. नंतर अशा वरच्या बाजूला कोपऱ्यात सेट करून घ्यायचं आहे आपले टेक्स्ट. लग्नपत्रिका आहे ती कंप्लीट झाली आहे. मित्रांनो, नंतर तो आपला इफेक्ट आहे तो ओपन करूया. नंतर जे आम्हाला राईटच्या वर जी क्लिक दिसते त्यावर क्लिक करायचं आहे. मित्रांनो, क्लिक केल्यानंतर खालच्या बाजूला जे टूल्स हे दिसत आहे, खालच्या 2 नंबरचा जो ऑप्शन आहे त्यावर क्लिक करून जे ॲडजस्ट आहे ते आपल्याला त्यावर सेट करून घ्यायचं आणि त्यात जे ऑप्शन आहेत ते पूर्ण असं करायचं आहे. मित्रांनो, जर तुम्हाला बघायचं जसं मी करतो तसं करून घ्यायचं आहे. नंतर 2 नंबरच्या ऑप्शनवर क्लिक करून पूर्ण असं फुल वाढवून घ्यायचं आहे. 3 नंबरच्या ह्याच्यावर पण फुल असं वाढवून घ्यायचं आहे हे पण. नंतर 4 नंबरच्या ह्याच्यावर असं नॉर्मली असं आहे तसं आपलं ऑलरेडी जसं आहे तसं सेट करूया. जर तुम्हाला कलर वगैरे चेंज करायचं असेल तर हे असंच करू शकता तुम्ही कलर वगैरे. तुम्हाला जर हा कलर आवडला नसेल तर तुम्ही वेगळं कलर पण लावू शकता इथून. नंतर पुढचं ऑप्शन सेट करून असं बारीक कमी जास्त करू शकता तुम्हाला जसं ॲडजस्टनुसार जसं वाटेल तसं. नंतर सेम तसं पण पुढच्या ह्याला करून घ्यायचं आहे. नंतर एंडिंगच्या पण ह्याला असं कलर वगैरे चेंज करायचं असेल तर तुम्हाला घेऊ शकता. अशा प्रकारे आपली लग्नपत्रिका ही आहे ती पूर्णपणे कंप्लीट झाली आहे. मित्रांनो, अशा प्रकारे आपले टेक्स्ट जे 3D टाईप दिसेल असं, म्हणजे पूर्ण असं झूम केलं असेल तर झूम केल्यानंतर फाटत सुद्धा नाही. मित्रांनो, बघा. जर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. अशा प्रकारे आपण नंतर जो आपला लोगो आहे तो सिलेक्ट करून घ्या. इथे डिझाईन बाय कॉलिग्राफी राजकुमार एडिटिंग असं तुम्ही तुमचं नाव पण टाकू शकता इथे. असं इथं खालच्या बाजूला सेट करून घेऊया आपण. इथं खालच्या बाजूला तुम्ही तुमचे नाव पण टाकू शकता इथे. असं इथं खालच्या बाजूला सेट करून घेऊया. मित्रांनो, जर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे तुम्हाला जाऊन मी नवीन ट्युटोरियल घेऊन आले तुम्ही तुमच्यापर्यंत पोचतील लवकरच. अशा प्रकारे ते सेट करून घ्यायचं आहे. मित्रांनो, तुम्ही अजून टेलिग्राम चॅनलला जॉईन झाला नसाल तर टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन व्हा. आणि जर तुम्ही अजून पण इंस्टाग्राम चॅनलला नक्की फॉलो केलं नसेल तर नक्की फॉलो करा. मित्रांनो, अशा प्रकारे आपली जी लग्नपत्रिका आहे ती पूर्णपणे कंप्लीट झाली आहे. मित्रांनो, चला तर भेटूया मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये. पण नंतर तो गॅलरीमध्ये सेव्ह करायचा आहे. नंतर डनच्या ऑप्शनवर क्लिक करून सेव्ह करून घ्यायचा.